नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण मराठीचं सेकंड प्रश्नपत्रिका सिरीज पाहूया. तर आपण काल मराठीच्याच प्रश्नपत्रिकेचा सराव केला. आज आपण दुसरी प्रश्नपत्रिका पाहूया. तर बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर हा प्रश्न आहे. पर्याय आहेत कथा, काव्य, नाटक, कादंबरी. तर ययाती ही कादंबरी आहे. म्हणजे हे काही नाटक नाही, कादंबरी आहे. काव्य नाही आणि कथाही नाही, त्यामुळे ही कादंबरी या साहित्य प्रकारात मोडते. 32वा प्रश्न आहे. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? आता प्रथम पुरुषी एकवचनी, आता प्रश्नातील कीवर्ड लक्षात घ्यायचे आहेत. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. आणि निबंध प्रकार, तर आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये वापरले जातो स्वतःसाठी. वैचारिक निबंध असतो. कल्पनारम्य कल्पनारम्य आणि वर्णनात्मक हा चौथा पर्याय आहे. तर बघा, प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे स्वतःसाठी आत्मवृत्तात्मक ह्या निबंध प्रकारात भाषेचा वापर केला जातो. आत्मवृत्तात्मक निबंध प्रकार. 33वा प्रश्न आहे. तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? 2, 3, 6, 1. किती आहेत बघा? एक स्वल्पविराम, दुहेरी उत्तरचिन्ह, पूर्णविराम म्हणजे 3 आहेत. 34वा प्रश्न आहे. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? साजेसा, नुमजे, हातून, एक एक. पूर्वरूप संधी म्हणजे काय? संधीला काय लागते? प्रत्यय लागतो पूर्वरूप संधी. आणि बघा कुठल्यामध्ये प्रत्यय सा सा हा प्रत्यय साजेसा, साजेसा, नुमजे, हातून, एक एक. तर याचं उत्तर आहे पूर्वरूप संधीचं साज अधिक असा. असा हा काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय घटित असतो त्याला पूर्वरूप संधी म्हणायचं. साजेसा हे आन्सर आहे. अव्ययभावी समासातील शब्द कोणता? गैरहजर, विद्याभ्यास, तोंडपाठ, नवरात्र. तर बघा, अव्ययभावी समास आहे गैरहजर हा अव्ययभावी समास आहे. गैरहजर. गैर हे जे गैर अशा पद्धतीचे उपसर्ग लागतात ते अव्ययभावी समासामध्ये येतात. 36वा प्रश्न बघा. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुपाट्याच्या वाहना पायामधून घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? तर बघा, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुपाट्याच्या वाहना पायामधून घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. हा करुण रस आहे. कोणता रस आहे? करुण. शृंगार रस, शांत रस, हास्य रस अशा पद्धतीचे पर्याय आहेत. तर उत्तर आहे करुण रस. 37वा प्रश्न आहे बघा. फकीराचे अभंग या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर बघा, मु. शिंदे हे फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी आहेत. माहीत असेल तर याचा आन्सर द्यायचा आहे, नाहीतर काय निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तर काय हे असणार नाहीत, कारण ते आध्यात्मिक लेखक आहेत. आणि विठ्ठल वाघ किंवा मु. शिंदे यांच्यापैकी एक लॉजिक लावून काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. आता मु. शिंदे हे कवी आहेत, त्यामुळे ते आपल्याला माहीत आहेत फकीराचे अभंग कविता संग्रहाचे कवी. 38वा प्रश्न आहे. प्र. के. अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? आता केशवसूत, इथं पर्याय दिलाय. केशवदूत, केशवकुमार आणि कुसुमाग्रज. आता प्र. के. अत्रे हे केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काय केलेलं आहे? तर कविता लेखन केलेलं आहे. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले आहेत. केशवदूत वगैरे असं काही नाही आहे. आणि कुसुमाग्रज हे वि. शिरवाडकरांचं टोपण नाव आहे. प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? तर बघा, मालिनी आहे का? भुजंगप्रयात आहे का? वसंत तिलका आहे का? इंद्रवजा आहे का? हे 4 पर्याय आहेत. तर ह्याचं आन्सर आहे काय? भुजंगप्रयात.
य य य य हे भुजंग प्रयात आहे. न न म य य हे मालिनीचं आहे. वसंत तिलकाचं त भ ज ज ग ग हे वसंत तिलकाचं. इंद्रवजाचं त त ज ग ग हे इंद्रवजाचं आहे. तर अशा पद्धतीनं य य य 4 वेळा हे 12 प्रत्येक चरणात अक्षरे हे भुजंग प्रयात वृत्ताचं लक्षण आहे. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर श्लेष. श्लेष हा अलंकार शब्दालंकार प्रकारात मोडतो. उपमा, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान हे दुसरे पर्याय आहेत. तर शब्दालंकार श्लेष हा अलंकार आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर बघा निघृण लिहिलंय, निरघून लिहिलंय, निर्घृण लिहिलंय. तर अशा पद्धतीनं निर्घृण हे 41व बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे त्याला. आणि विजोड शब्दजोडी ओळखा. आता विजोड शब्दजोडी ओळखायचा आहे. तर बघा पर्याय आहे घर उंबरा, फूल ताटवा, पाऊल वाटा, घोडा गोटा. आता घोडा गोटा असतं का? नाही. फूल ताटवा, पाऊल वाटा, घर उंबरा हे बरोबर आहे. तर बघा 43वा प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. आता जवळपास हे विरुद्धार्थी आहे. विरुद्धार्थी आहे का? जवळपास. अचूक जोडी ओळखायची आहे. बरोबर अशी जोडी ओळखायची आहे. जवळपास हे चुकीचं आहे. रूप स्वरूप चुकीचं आहे. कुरूप विरूप चुकीचं आहे. सुपुत्र कुपुत्र हे विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पळसाला पाणी तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? तर पळसाला पाणी तीनच, घरोघरी मातीच्या चुली हे अर्थ समान असणारी म्हण आहे. बळी तो कान पिळी अर्थ वेगळा आहे. चोराच्या मनात चांदणे, पाचामुखी परमेश्वर हे दुसरे पर्याय आहेत. पण घरोघरी मातीच्या चुली आणि पळसाला पाणी तीनच या म्हणींचा अर्थ समान आहे. आता 45वा आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? तर आधी जन्मलेला म्हणजे अग्रज आणि अनुज म्हणजे लहान. परत लहान, अग्रज म्हणजे मोठा. 46 एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? उद्देश आणि विदेश, उद्देश, विधेय, उद्दिष्ट, वक्ता अशा पद्धतीने 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला विचारलेलं आहे एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो. मग उद्देशाविषयी बोलतो म्हणजे ते उद्देश असणार आहे का? नाही. याच्यातच उत्तर दडलेलं आहे, विधेय असणार आहे. 47 तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्यप्रचार कोणते? तर बघा संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य हे वाक्याचे 3 प्रकार आहेत. त्यात 4था पर्याय दिलेला आहे वाक्यसंश्लेषण. तर वाक्याचे 3 प्रकार या तिन्हीपैकी येणार आहे. विचारलेले आहेत, वाक्यप्रचार विचारलेला आहे. आता केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर हे केवल